पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। मोफत धान्य वितरण योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचे निर्देश दिलेत। जून 2026 पर्यंतच्या कालावधीसाठी तांदूळ आणि गहू केंद्रीय साठ्यातून आगाऊ उचलून लाभार्थ्यांना त्वरित वितरित करावेत असं सांगण्यात आलंय। सरकारी गोदामांमध्ये धान्याचा मोठा साठा असल्यामुळे पुढील काही आठवड्यात नवीन गहू खरेदी सुरू होणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र सरकारनं राज्यांच्या अन्न सचिवांना पाठवलेल्या पत्रात या सूचना दिल्या आहेत। आगामी खरेदी हंगाम तसेच साठवणूक आणि वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन राज्यांनी जून 2026 पर्यंतच्या वाटपातील धान्य आगाऊ उचलून ते लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचवावं असे पत्रात नमूद करण्यात आलंय। ही प्रक्रिया नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत करण्यात येणार आहे। केंद्रानं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला देखील आवश्यक निर्देश दिलेत। राज्याशी समन्वय साधून गोदामांमध्ये पुरेसा धान्यसाठा उपलब्ध राहील याची खात्री करण्यास सांगण्यात आलंय। तसेच नवीन धान्य खरेदी सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गुरुवारपर्यंत FCI कडे सुमारे 37.2 दशलक्ष टन तांदूळ आणि 23.5 दशलक्ष टन गहू साठा उपलब्ध होता। म्हणजेच दोन्ही धान्यांचा एकूण साठा जवळपास 60.7 दशलक्ष टन आहे आणि हा साठा 1 एप्रिल पर्यंत आवश्यक असलेल्या बफर स्टॉकपेक्षा सुमारे 185% जास्त असल्याचं सांगण्यात आलंय। या निर्णयाचा फायदा देशामध्ये 80 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे। एकदाच आगाऊ धान्य वितरित केल्यामुळे 2 फायदे होतील। एक म्हणजे नव्यानं खरेदी होणाऱ्या धान्यासाठी गोदामांमध्ये जागा उपलब्ध होईल आणि दुसरं म्हणजे पुरवठा साखळीवरील ताण कमी होईल। पश्चिम आशियातील युद्धामुळे वाहतूक आणि इंधन पुरवठ्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।